Hello dear students, we are studying science and technology part 2nd chapter number 6 classification of plants. In this chapter students, in last video we have started to studying kingdom plantae. Okay, किंगडम प्लांटी जे होतं त्याचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बेसिस फॉर क्लासिफिकेशन स्टडी केलेलं होतं आणि त्यामध्ये आपण किंगडम प्लांटीसाठी जे 2 सब किंगडम्स आहेत. ओके, ते कोणते सब किंगडम्स आहेत? प्लांटी किंगडमचे 2 सब किंगडम्स कोणते आहेत? तर क्रिप्टोगॅम्स अँड फॅनेरोगॅम्स. ओके, तर त्यामध्ये आपण क्रिप्टोगॅम्स स्टडी करायला सुरुवात केलेली होती. ओके, इन दिस क्रिप्टोगॅम्स देर आर 3 मेन डिव्हिजन्स. ओके, जे सब किंगडम क्रिप्टोगॅम्स आहे, सॉरी येस क्रिप्टोगॅम्स आहे, तर त्याच्यामध्ये 3 सब डिव्हिजन्स आहेत. सब डिव्हिजन नाही म्हणता येणार, 3 म्हणजे सब किंगडम क्रिप्टोगॅम्समध्ये 3 डिव्हिजन्स आहेत. दॅट आर थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. ओके, इन लास्ट व्हिडिओ वी हॅव स्टडीड अबाउट द थॅलोफायटा. नाउ इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टार्ट द स्टडिंग ब्रायोफायटा. ओके, लेट अस स्टार्ट डिव्हिजन ब्रायोफायटा. नाव स्टडी ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्रायोफायटा. आपण आता इथे ब्रायोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच वैशिष्ट्ये. ओके, ब्रायोफायटा इज कॉल्ड amphibians of the plant kingdom because they grow in moist soil but need water for reproduction. पण आता इथे फर्स्ट पॉईंट जो दिलेला आहे, ब्रायोफायटा आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स. ब्रायोफायटा हे ॲम्फिबियन्स आहेत असं म्हटलेलं आहे. ॲम्फिबियन्स म्हणजे काय की जे प्लांट्स they can be live on the land also and they can live in water also. Okay, the plants which can live on land also and in water also. म्हणजे असे प्लांट्स की जे लँडवरती जमिनीवरती पण राहू शकतात आणि पाण्यामध्येही राहू शकतात. ओके, आता मग जर ते जमिनीवरती राहत असतील, लँडवरती राहत असतील, तर पाण्यामध्ये का बरं त्यांना राहावं लागतंय? तर तिथे पण एक रिझन आहे. ओके, दे ग्रो इन मॉइस्ट सॉईल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. पहा, ते मॉइस्ट सॉईलमध्येही जगू शकतात लँडवरती, पण वाय दे नीडेड वॉटर नीडेड फॉर रिप्रोडक्शन. वॉटर हे कशासाठी लागतं इथे? तर रिप्रोडक्शनसाठी. पण आता इथे ब्रायोफायटा प्रकारच्या प्लांट्समध्ये काय असतं की जे रिप्रोडक्शन होतं ते म्हणजे आपण म्हणूया की कसं एक्सटर्नली रिप्रोडक्शन होत असतं. म्हणजे काय होतं, एका प्लांटमधले जे मेल गॅमेट्स आहेत ते दुसऱ्या प्लांटमधल्या फिमेल गॅमेटकडे स्विम करत जातात आणि ते स्विम करत जाण्यासाठी त्यांना वॉटर गरजेचं असतं. म्हणून वॉटरच्या माध्यमातून मेल गॅमेट गोज टू द फिमेल प्लांट. ओके, अँड कंबाईन विथ द फिमेल गॅमेट. ओके, तर त्यासाठी वॉटर हे गरजेचं असतं रिप्रोडक्शनसाठी. म्हणूनच ब्रायोफायटिक प्लांट्स आर ॲम्फिबियन्स. ओके, नंबर सेकंड पॉईंट, दीज प्लांट्स आर थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. ओके, ह्या प्रकारचे प्लांट्स हे मल्टीसेल्युलर असतात आणि ऑटोट्रॉफिक मीन्स दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. दे हॅव क्लोरोफिल अँड फोटोसिंथेसिस प्रोसेस टेक्स प्लेस इन दीज टाईप्स ऑफ प्लांट्स. ओके, स्वयंपोषी प्लांट्स असं यांना म्हटलं जातं. दे आर रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. ओके, स्पोर फॉर्मेशननी सुद्धा यांचं रिप्रोडक्शन होतं. द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स फ्लॅट रिबन लाईक, लॉंग विदाउट ट्रू रूट्स, स्टेम्स अँड लिव्स. पण आता ॲक्च्युली या प्रकारच्या प्लांट्समध्ये ट्रू म्हणजे खरे रूट्स, स्टेम आणि लिव्स हे नसतात. पण रूट लाईक स्ट्रक्चर, स्टेम लाईक स्ट्रक्चर आणि लिव्स लाईक स्ट्रक्चर कॅन एक्झिस्ट. म्हणजे ॲक्च्युली खरे रूट्स, स्टेम आणि लिव्स नसतात, पण रूटसारखं दिसणारं स्ट्रक्चर, स्टेमसारखं दिसणारं स्ट्रक्चर आणि लिव्हसारखं दिसणारं स्ट्रक्चर तिथे पाहायला मिळतं. म्हणजेच इथे पहा नेक्स्ट पॉईंट आहे, दे हॅव स्टेम लाईक. आता इथे लीड लाईक नाही आहे, हे काय आहे? लिव्स लाईक. ओके, लिव्स लाईक पार्ट्स अँड रूट्स लाईक रायझॉइड्स. ओके, जे रूट्स सारखा जो पार्ट दिसतो त्याला नाव काय आहे? रायझॉइड्स. ओके, रूट्स लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज रायझॉइड्स. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्टिंग फूड अँड वॉटर. पहा, यांच्यामध्ये ब्रायोफायटाजमध्ये वॉटर कंडक्टिंग आणि फूड कंडक्टिंग जे टिश्यूज आहेत म्हणजे झायलेम आणि फ्लोएम. ओके, झायलम कंडक्ट्स वॉटर अँड फ्लोएम कंडक्ट्स फूड. तर या प्रकारचे कंडक्टिंग टिश्यूज इथे ब्रायोफायटा प्लांट्समध्ये नसतात. ओके, नाउ हिअर यू कॅन सी एक्झाम्पल्स ऑफ ब्रायोफायटा. ब्रायोफायटाचे जे एक्झाम्पल्स आहेत इथे तुम्हाला पाहायला मिळतात डायग्राममध्ये. ओके, मॉस दॅट इज कॉल्ड ॲज फ्युनेरिया
अँड मर्केन्शिया. ओके, मर्केन्शिया नावाचं हे जे प्लांट आहे, इथे पहा ना, तुम्ही ट्रूली सांगू शकाल का की कोणते रूट्स आहेत, कोणते लिव्स आहेत आणि कोणतं स्टेम आहे? तर नाही सांगता येत. पण रूट सारखं स्ट्रक्चर आहे, त्याला रायझॉइड्स म्हणतात. स्टेम सारखं स्ट्रक्चर आहे, पण ते स्टेम नाही आहे ॲक्च्युली. आणि लिव्स लाईक स्ट्रक्चर आहे, पण ॲक्च्युली लिव्स आहे असं पण आपण म्हणू शकत नाही. तर दीज आर एक्झाम्पल्स ऑफ ब्रायोफायटा. ओके, आता पहा आणखी थोडे कॅरेक्टरिस्टिक्स तेच आहेत, थोडेसे आणखी एक्सप्लेन करून आपण इथे सांगितलेले आहेत. दिस डिव्हिजन इज द सिम्पल स्टँड मोस्ट प्रिमिटिव्ह नॉन व्हॅस्क्युलर लँड प्लांट हॅव्हिंग अन एम्ब्रिओ. पहा यांच्यामध्ये एम्ब्रिओ असतो, म्हणजेच तुम्हाला सांगितलं की मेल गॅमेट्स, फिमेल गॅमेट्स. दिस इज द प्लांट डिव्हिजन दॅट कंटेन्स मॉसेस. याचं एक्झाम्पल्स मॉसेस आताच आपण स्टडी केलेला आहे, पाहिलेला आहे डायग्राममध्ये. प्लांट्स इन दिस डिव्हिजन हॅव क्रूड स्टेम्स अँड लिव्स बट नो रूट्स. आता इथे स्टेम्स, लिव्स म्हणजे हे थोडे तरी आपण रूट लाईक स्टेम आणि जे लिव्स आहेत ते आत्ताच आपण पाहिलं. स्टेम लाईक स्ट्रक्चर, लिव्स लाईक स्ट्रक्चर आणि रूट लाईक स्ट्रक्चर. पण ॲक्च्युली रूट्स नाही आहेच असं म्हणावं लागेल, आणि त्या रूट्सच्या ठिकाणी आपण काय म्हणायचं? रायझॉइड्स. ओके, इन्स्टेड ऑफ रूट्स दे हॅव रायझॉइड्स. रायझॉइड्स हेल्प इन अँकरिंग द प्लांट टू अ सरफेस, बट दे डू नॉट ॲब्झॉर्ब न्यूट्रिएंट्स लाईक रूट्स इन अदर प्लांट्स डू. ओके, दुसरे प्लांट्स कसं रूट्स न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब करून घेतात, तसं इथे रायझॉइड्स ॲक्च्युली जास्त प्रमाणात न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब नाही करून घेऊ शकत. इन्स्टेड ऑफ युझिंग फ्लावर्स टू मेक सीड्स, मॉसेस रिलीज स्पोर्स फ्रॉम देअर लिव्स. ओके, म्हणजे रिप्रोडक्शन हे स्पोर्सच्या थ्रू होतं. तर इथे मॉसेस काय करतात, तर त्यांच्यामधले जे स्पोर्स आहेत ते बाहेर लिव्समधून टाकतात बाहेर. अँड स्पोर्स कॅन ट्रॅव्हल बाय वॉटर. आणि हे जे स्पोर्स आहेत, स्पोर्सच्या थ्रू जे रिप्रोडक्शन होतं, तर हे जे स्पोर्स लिव्समधून बाहेर टाकले जातात, मॉसेसचे जे लिव्स आहेत त्याच्या बॅकसाईडला जे स्पोर्स आहेत ते पाण्यामध्ये, वॉटरमधून ट्रॅव्हल होऊन ते न्यू लोकेशन, ओके, म्हणजे फिमेल गॅमेटकडे करून जातात, स्विम करून ते जातात. एक्झाम्पल आता पहा ब्रायोफायटाचे आणखी दिलेले आहेत तिथे. रिकिया, लिव्हरवर्ड्स, मर्केन्शिया इटसेट्रा. ओके, आणखी एक्झाम्पल्स आपण पाहणारच आहोत. इथे पहा ब्रायोफाइट्स. ओके, हॉर्नवर्ड्स, लिव्हरवर्ड्स अँड मॉसेस. These are the examples of bryophytes. Then again here division bryophyta. Bryon is a moss, a liverwort. Examples are here Riccia, Merkensia and Funaria. तर इथे तुम्ही एक्झाम्पल्स बघू शकता. रिकिया कसं दिसणारं प्लांट आहे, फ्युनेरिया इज लाईक दिस अँड मर्केन्शिया इज लाईक दिस. ओके, सो दीज आर द प्लांट्स. सो इन दिस वे स्टुडंट्स वी हॅव स्टडीड धिस. हां, आता इथे आणखी एक आपण पाहूया, एक स्लाईड आहे अजून आपल्याकडे. तर इथे पण पहा ब्रायोफायटा. इन दिस ग्रुप द प्लांट बॉडी इज डिफरन्शिएटेड इंटू स्टेम, लीफ लाईक स्ट्रक्चर, बट देर आर नो स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर अँड अदर सबस्टन्सेस. म्हणजे इथे कंडक्टिंग टिश्यूज नाही आहेत, जसे की झायलम, फ्लोएम, ते आपण स्टडी केलेलंच आहे. दीज प्लांट्स आर ऑल्सो द ॲम्फिबियन्स. पहा परत एकदा इथे आपण पाहतोय की हे प्लांट्स ॲम्फिबियन्स असतात. ओके, दे कॅन लिव्ह ऑन लँड अँड इन वॉटर ऑल्सो of the plant kingdom. And examples are moss, that is Funaria, Merkensia, Riccia, etc. And in the pictures you can see these plants. Okay, इथे moss आहे, त्यानंतर फ्युनेरिया आहे, मर्केन्शिया आहे आणि रिकिया आहे. अशा प्रकारचे हे जे एक्झाम्पल्स आहे इथे शो केलेले आहेत. ओके, थँक्यू स्टुडंट्स.